सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आमच्या कॉलेजमध्ये प्रथम सत्र परीक्षा झालेल्या आहेत. त्याच्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दिलेल्या आहेत, पण त्याच्या उत्तरपत्रिका तयार करायला आता वेळ मिळालेला आहे. तर प्रश्नपत्रिकेची उत्तरपत्रिका किंवा उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. विषय आहे अर्थशास्त्र, इयत्ता 12वी, कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांना हा विषय आहे. प्रथम सत्र परीक्षा झालेली आहे 50 गुणांची आणि 2.5 तास वेळ असणारी ही प्रश्नपत्रिका. त्याची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया. महत्त्वाच्या सूचना वाचायच्या आणि अंमलात आणायच्यात. पहिली सूचना आहे सर्व प्रश्न अनिवार्य, म्हणजे सक्तीचे प्रश्न हे सगळे सोडवायचे. दुसरा आहे उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात, म्हणजे प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला प्रश्नाला किती गुण आहेत ते दिलं आहे. आणि तिसरी महत्त्वाची सूचना सर्व विषयांना वापरायची. नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर लिहावं, म्हणजे जो प्रमुख प्रश्न आहे पहिला दुसरा तिसरा हे जे प्रमुख प्रश्न आहेत ते नवीन नवीन पानावर घ्यायचे, एकाखाली एक लिहायचे नाही. चला तर पाहूया इयत्ता 12वी कला आणि वाणिज्य शाखेची अर्थशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका. त्याची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. आणि तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. जे यूट्यूब चॅनलचं नाव आहे माझं संगीता भालसिंग, तेच टेलिग्राम चॅनलवर पण आहे. तिथे मी काही PDF फाईल वगैरे काही महत्त्वाची माहिती मी तिथे देत असते. ते तुम्ही चॅनल सर्च करा आणि जॉईन व्हा. तसंच इयत्ता 11वी 12वीचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर आहेत, प्रश्नपत्रिका आहेत, उत्तरपत्रिका आहेत, त्या तुम्ही या चॅनलवर पाहू शकता. त्याच्यासाठी प्लेलिस्ट पहा एकदा, म्हणजे तुम्हाला तुमच्या विषयानुसार अभ्यास करता येईल. प्रश्न क्रमांक पहिला आहे योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा. 4 गुण आहेत. आता इथे सूचना दिलेली आहे, पर्याय निवडायचा आहे आणि विधाने पूर्ण करा, म्हणजे पूर्ण विधान लिहायचे, फक्त उत्तराचा शब्द लिहायचा नाही. 1. पुरवठा व किंमत यांचा फलनसंबंध खालील सूत्राने असा दर्शवतात. आता 4 सूत्र दिले, त्यातलं कुठलं आहे ते लिहायचं. पुरवठा आणि किंमत यांचा फलनसंबंध. पहिलं सूत्र दिलेलं आहे, दुसरं दिलेलं आहे, तिसरं आहे आणि हे चौथं आहे. अबकडं दिलेत, त्यापैकी कोणतं सूत्र आहे ते उत्तर आपण पाहूया. पहिलंच दिलेलं आहे SX = F(P) दिलेला आहे. आता पहा, हे सूत्र आहे ते व्यवस्थित लिहायचे पूर्ण वाक्य लिहून. 2. वस्तूच्या पुरवठ्यावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे टिंबटिंब. पर्याय किंमत, उत्पादन खर्च, तंत्रज्ञान, सरकारी धोरण. आता यापैकी अचूक उत्तर आपण लिहूया. वस्तूच्या पुरवठ्यावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक किंमत, आणि किंमत कमी जास्त झाली की पुरवठाही कमी जास्त होतो, महत्त्वाचा घटक. 3. पूर्ण स्पर्धेत विक्रेत्याची भूमिका टिंबटिंब प्रकारची असते. किंमत करता, किंमत स्वीकारणारा, किंमत भेद करणारा यापैकी नाही. आणि याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे किंमत स्वीकारणारा. पूर्ण स्पर्धेत विक्रेता किंमत स्वीकारतो आणि मूल्यभेदामध्ये किंमत करता असतो. 4. अक्षास समांतर असलेला किंमत लवचिकतेचा मागणी वक्र टिंबटिंब. पर्याय संपूर्ण लवचिक मागणी, संपूर्ण अलवचिक मागणी, जास्त लवचिक मागणी, कमी लवचिक मागणी. आणि अचूक उत्तर आहे संपूर्ण लवचिक मागणी. अक्षाला समांतर असतो तो वक्र आडवा. ब प्रश्न आहे वस्तुनिष्ठ प्रश्न, सहसंबंध पूर्ण करा. 4 गुण आहेत आणि 4च विधानं दिलेत. 1. लास्पेयर निर्देशांक, त्याचा संबंध कशाशी आहे ते उत्तर लिहायचं आहे. 5चा निर्देशांक आहे चालू वर्षाचे परिमाण, तर लास्पेयरचा निर्देशांकाच्या ठिकाणी उत्तर येईल मूळ वर्षाचे परिमाण. त्या चौकटीमध्ये लिहायचं, जागा कमी आहे म्हणून मी पुढे उत्तर घेतलं आहे. 2. पुरवठ्याचा विस्तार, त्याचा संबंध आहे किंमत वाढ, तर पुरवठ्याचा संकोच, इथे उत्तर काय येईल, तर त्या चौकटीमध्ये उत्तर लिहायचं किंमत घट. 3. एकच किंमत पूर्ण स्पर्धेमध्ये, तर भिन्न किंमत कोणत्या स्पर्धेमध्ये असते ते चौकटीमध्ये लिहायचे, ते आहे मक्तेदारीमध्ये. 4. सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धत, तर स्थूल अर्थशास्त्र, इथे चौकटीमध्ये उत्तर लिहायचं आहे राशी पद्धत. 4 पैकी 4 लिहा. क प्रश्न आहे योग्य अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सुचवा. 4 गुण आहेत, त्याला 4 शब्द सुचवायचे. 4 याला. 1. एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य वस्तूच्या मागणीत घडून येणाऱ्या बदलाचा परिणाम. तिथे संकल्पना किंवा पारिभाषिक शब्द येते, मागणीची छेदक लवचिकता म्हणतात त्याला. 2. कच्च्या मालावर केला जाणारा खर्च, तो आहे बदलता खर्च. खाली उत्तर घेतलंय मी. 3. एक वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना किमती आकारणे, म्हणजे एकच वस्तू पण वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी किंमत आकारायची, त्याला म्हणतात मूल्यभेद. आणि 4. अशी वस्तू जिचे लहान परिमाणात विभाजन करता येत नाही, त्याला म्हणायचं आहे अविभाज्य वस्तू.
प्रश्न क्रमांक दुसरा अ आहे. पुढील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणतेही 2 सोडवायचे आणि 4 गुण आहेत. म्हणजे 3 पैकी 2 सोडवायचे, 4 गुण म्हणजे एका संकल्पनेला 2 गुण. आता इथे प्रश्न दिला आहे, संकल्पना ओळखायची पण आणि त्याचं स्पष्टीकरण करायचं आहे. मग संकल्पना ओळखायला 1 गुण आणि त्याचं स्पष्टीकरण करायला 2रा गुण. 1. आंब्याचे भाव वाढल्यामुळे शीतलने 5 डझन आंब्याऐवजी केवळ 3 डझन आंब्यांची मागणी केली. 2. करात सवलती मिळाल्यामुळे पूजाने तिच्या कुटीर उद्योगातील वस्तू मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्या. 3. सलमानने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले. आता आपण संकल्पना ओळखून स्पष्टीकरण करूया. क्रमांक 1. आंब्याचे भाव वाढल्यामुळे शीतलने 5 डझन आंब्यांऐवजी केवळ 3 डझन आंब्यांची मागणी केली. आता उदाहरणातील संकल्पना मागणीतील संकोच, इथे एवढं उत्तर लिहिलं तुम्ही की 1 गुण मिळेल आणि संकल्पनेचे स्पष्टीकरण लिहायला 2रा गुण. इतर परिस्थितीत कोणताही बदल न होता वस्तूची किंमत जास्त झाल्यास वस्तूची मागणी कमी होते, त्यास मागणीतील संकोच असे म्हणतात. असं स्पष्टीकरण पण लिहायचं. 2. करात सवलती मिळाल्यामुळे पूजाने तिच्या कुटीरोद्योगातील वस्तू मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्या. उदाहरणातील संकल्पना आहे पुरवठ्यातील वाढ. त्याचं स्पष्टीकरण करायचं. वस्तूची किंमत स्थिर असताना इतर परिस्थिती अनुकूल झाल्यामुळे वस्तूंचा पुरवठा जास्त होणे म्हणजे पुरवठ्यातील वाढ होय. 3. सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले. उदाहरणातील संकल्पना आहे काल उपयोगिता. स्पष्टीकरण लिहायचं. काळ बदलल्याने काळानुसार वस्तूमध्ये जी उपयोगिता निर्माण होते किंवा वाढते ती उपयोगिता म्हणजे काल उपयोगिता होय. ब प्रश्न आहे, फरक स्पष्ट करा. कोणतेही 2 लिहायचे, 3 पैकी 4 गुण म्हणजे एका फरकाला 2 गुण. मग तुम्ही 2 ते 3 मुद्दे लिहिले तरी चालतील. 1. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. 2. एकूण प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती. 3. जास्त लवचिक मागणी आणि कमी लवचिक मागणी. आपण फरक स्पष्ट करूया. क्रमांक 1. सूक्ष्म अर्थशास्त्र एका भागात, 2ऱ्या भागामध्ये स्थूल अर्थशास्त्र. पहिला अर्थ लिहायचा, त्याला 1 गुण मिळेल. सूक्ष्मच्या भागामध्ये मॉरिस डॉब यांच्या मते अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. 2ऱ्या भागात कार्ल शापिरो यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. फरकाचा 2रा मुद्दा लिहायचा, व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीत वस्तूंच्या व सेवांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आणि आर्थिक कल्याणाचे सिद्धांत यांचा समावेश होतो. 2ऱ्या भागात लिहायचं, स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीत उत्पन्न व रोजगार सिद्धांत, सर्वसाधारण किंमत सिद्धांत, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत आणि विभाजनाचा समग्र लक्ष्य सिद्धांत यांचा समावेश होतो. 2 मुद्दे लिहिले की 2 गुण मिळतात. पुढचा फरक आहे एकूण प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती. पहिल्यांदा लिहू एकूण प्राप्ती. वस्तूच्या विक्रीनंतर उद्योग संस्थेला मिळणारी एकूण रक्कम म्हणजे एकूण प्राप्ती होय. हे उद्योग संस्थेचे एकूण उत्पन्न होय. पुढील सूत्राच्या सहाय्याने एकूण प्राप्ती मोजली जाते. सूत्र, एकूण प्राप्ती बरोबर एकूण नगसंख्या गुणिले किंमत. 2 गुण मिळतील. एक सूत्राला 1 गुण आणि अर्थाला 1 गुण. 2रा आहे सीमांत प्राप्ती. एका जादा नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ म्हणजे सीमांत प्राप्ती होय. खालील सूत्राच्या सहाय्याने सीमांत प्राप्ती काढली जाते. सूत्र आहे सीमांत प्राप्ती बरोबर अधिक 1 नगसंख्येच्या विक्रीनंतरची प्राप्ती वजा एकूण प्राप्ती. 3रा फरक आहे एका भागात अधिक लवचिक मागणी आणि 2ऱ्या भागात कमी लवचिक मागणी. अर्थ लिहायचा, वस्तूच्या किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा वस्तूच्या मागणीतील शेकडा बदलाचे प्रमाण अधिक असल्यास अशा मागणीस अधिक लवचिक मागणी असे म्हणतात. वस्तूच्या किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा वस्तूच्या मागणीतील शेकडा बदलाचे प्रमाण कमी असल्यास अशा मागणीस कमी लवचिक मागणी असे म्हणतात. फरकाचा 2रा मुद्दा लिहायचा आहे, लवचिकतेचे मूल्य. अधिक लवचिक मागणीच्या प्रकारात मागणीच्या किंमत लवचिकतेचे मूल्य एकापेक्षा अधिक असते. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ग्रेटर दॅन 1 म्हणजे एकापेक्षा जास्त. 2ऱ्या भागात लिहायचं, कमी लवचिक मागणीच्या प्रकारात मागणीच्या किंमत लवचिकतेचे मूल्य एकापेक्षा कमी असते. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड लेस दॅन 1. हे सूत्र लिहा. प्रश्न क्रमांक 3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2, 3 पैकी 2 सोडवायचे, 6 गुण म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. मागणीची लवचिकता मोजण्याची बिंदू पद्धत स्पष्ट करा. 2. स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 3. पुरवठ्याचे निर्धारक स्पष्ट करा.
आता इथे 3-3 मार्कालाच प्रश्न आहे, त्यामुळे 3 ते 4 मुद्दे जरी आले तरी चालेल, पण मी इथे उत्तरात तुमच्या माहितीसाठी जास्त मुद्दे घेतलेले आहेत. एक, मागणीची लवचिकता मोजण्याची बिंदू पद्धत स्पष्ट करा. उत्तर, प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीची लवचिकता मोजण्याची बिंदू पद्धत स्पष्ट केली. या पद्धतीला भूमिती पद्धत असेही म्हणतात. गुणोत्तर पद्धत आणि एकूण खर्च पद्धत याद्वारे मागणी वक्रावरील एखाद्या बिंदूच्या ठिकाणी असणारी लवचिकता मोजता येत नसल्यामुळे बिंदू पद्धत स्पष्ट करण्यात आली. बिंदू पद्धत स्पष्ट करण्यात आली. या पद्धतीद्वारे सूत्राच्या सहाय्याने रेषीय मागणी वक्रावरील तसेच वक्राकार मागणी वक्रावरील कोणत्याही बिंदूपाशी असणारी मागणीची लवचिकता मोजता येते. दुसरा मुद्दा, रेषीय मागणी वक्रावरील दिलेल्या बिंदूच्या ठिकाणची मागणीची लवचिकता मोजण्यासाठी मागणी वक्र हा य अक्षावर ल या बिंदूपर्यंत आणि क्ष अक्षावर प या बिंदूपर्यंत पुढील प्रमाणे वाढवता येतो. आता पाहूया आपण आकृतीमध्ये कसा वाढवलेला आहे. ही आकृती काढणं गरजेचं आहे. आणि क्ष अक्षावर मागणी घ्यायची आहे आणि य अक्षावर घ्यायची आहे किंमत, आणि ल प ही स्पर्शरेषा आहे. इथे ल बिंदूपाशी म हा बिंदू पूर्ण लवचिकता दर्शवतो. क बिंदूपाशी जास्त लवचिक मागणी आहे, ब बिंदूपाशी एकक लवचिक मागणी आहे, अ बिंदूपाशी कमी लवचिक, आणि या बिंदूपाशी म बिंदूपाशी किंवा क्ष अक्षावर पूर्णतः अलवचिक आहे. ही आकृती काढणं गरजेचं आहे. वरील उदाहरणातील मागणी वक्रावरील अ बिंदूपाशी मागणीची लवचिकता पुढील सूत्राच्या आधारे मोजता येते. या सूत्राने ती लवचिकता मोजली आहे. मागणीची किंमत लवचिकता बरोबर अंशस्थानी आहे मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर आणि छेद आहे मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर. मागणीची लवचिकता आहे अप छेद अल म्हणजेच 2/6. त्याचं उत्तर येतं 0.33. म्हणजेच मागणीची लवचिकता एकापेक्षा कमी. वरील उदाहरणात मागणी वक्रावर दिलेल्या अ बिंदूपाशी मागणीची लवचिकता एकापेक्षा कमी म्हणजेच अ बिंदूपाशी मागणी कमी लवचिक आहे. तिसरा मुद्दा, वक्राकार मागणी वक्रावरील दिलेल्या बिंदूच्या ठिकाणची मागणीची लवचिकता मोजण्यासाठी दिलेल्या बिंदूला स्पर्श करून जाणारी स्पर्शरेषा य अक्षावर ल या बिंदूपर्यंत आणि क्ष अक्षावर प या बिंदूपर्यंत पुढील प्रमाणे काढता येते. आपण तर स्पर्शरेषा काढून पाहूया. क्ष अक्षावर घेतलेली आहे मागणी, य अक्षावर घेतलेली आहे किंमत, आणि ल प ही स्पर्शरेषा आहे आणि हा आहे म मागणी वक्र र बिंदूला इथे स्पर्श करतो. ही आकृती पण काढणं गरजेचं आहे. वरील उदाहरणातील मागणी वक्रावरील र या बिंदूपाशी मागणीची लवचिकता पुढील सूत्राच्या आधारे मोजता येते. आता र बिंदूपाशी लवचिकता किती आहे ती मोजता येईल आपल्याला. मागणीची किंमत लवचिकता बरोबर स्पर्शरेषेवरील बिंदूपासूनचे खालचे अंतर आणि छेद स्पर्शरेषेवरील बिंदूपासूनचे वरचे अंतर. मागणीची लवचिकता बरोबर र प छेद र ल म्हणजे 6/2 बरोबर 3 म्हणजे मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त. वरील उदाहरणात मागणी वक्रावर दिलेल्या र बिंदूपाशी मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त आहे म्हणजेच र या बिंदूपाशी मागणी जास्त लवचिक आहे. दुसरा प्रश्न, स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आता इथे मी सगळे वैशिष्ट्ये घेतली आहे. तुम्ही 3 ते 4 वैशिष्ट्ये लिहिली तरी चालतील. स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये क्रमांक 1, समग्र घटकांचा अभ्यास. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्र इत्यादी. दुसरं वैशिष्ट्य आहे उत्पन्न सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्याचे विविध घटक, मापन पद्धती आणि सामाजिक लेखांकनाचा अभ्यास करते. ते एकूण मागणी व एकूण पुरवठ्याशी संबंधित आहे. तसेच राष्ट्रीय उत्पन्नातील चढउतार, व्यापार चक्रातील तेजीमंदी यांच्या कारणांचे व बदलांचे स्पष्टीकरण करते. 3. सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकांच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे. सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेची मागणी, पुरवठा व किंमत यांच्या वर्तनाशी निगडित आहे. 4. परस्परावलंबन. स्थूल विश्लेषणात हे एकूण आर्थिक चले उदाहरणार्थ उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक, किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलांचे परस्परावलंबन लक्षात घेतले जाते. उदाहरणार्थ गुंतवणूक पातळीत होणाऱ्या बदलांचा अंतिम परिणाम उत्पन्न, एकूण उत्पादन, रोजगार आणि अखेरीस आर्थिक वृद्धीच्या पातळीवर होतो. 5वा मुद्दा, राशी पद्धत. राशी पद्धतीत एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. प्राध्यापक बोल्डिंग यांच्या मते जंगल म्हणजे संपूर्ण झाडांचा समुच्चय होय.
परंतु त्यात एका विशिष्ट झाडाची गुणवैशिष्ट्ये दिसून येत नाहीत. यातून सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यामधील फरक दर्शविला जातो. 6वं वैशिष्ट्य वृद्धीची प्रारूपे. स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग अभ्यासला जातो. स्थूल अर्थशास्त्र वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते. आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी ही प्रारूपे उपयोगी ठरतात. विकासाच्या वृद्धी अभ्यासासाठी उदाहरणार्थ मूलभूत व अवजड उद्योगांवर भर देणारे महालनोबिस वृद्धी प्रारूप. 7वा मुद्दा वैशिष्ट्य सर्वसाधारण किंमत पातळी. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी निश्चिती व त्यातील बदल यांचा अभ्यास असतो. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी होय. 8वा वैशिष्ट्य धोरणाभिमुख. लॉर्ड केन्स यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. उदाहरणार्थ भाववाढ नियंत्रण, रोजगार निर्मिती, अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे इत्यादी. आता या 8पैकी कोणतेही 3 ते 4 मुद्दे लिहायचे. 4 गुणांना प्रश्न आला तर 4 मुद्दे लिहा, 3 गुणांना आला तर 3 लिहा, 8 गुणांना आला तर 8 लिहा. म्हणून मी सगळे मुद्दे यात घेतलेले आहेत. प्रश्न 3 पुरवठ्याचे निर्धारक स्पष्ट करा. इथे पण मी सगळे मुद्दे घेतलेत, पण जितक्या गुणांना प्रश्न आहे तितके मुद्दे तरी लिहा. 1 वस्तूची किंमत. किंमत हा वस्तूच्या पुरवठ्यावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. जास्त किमतीला अधिक पुरवठा केला जातो व कमी किमतीला कमी पुरवठा केला जातो. अशा प्रकारे किंमत व पुरवठा यांचा समसंबंध असतो. 2 तंत्रज्ञानाची स्थिती. उत्पादन तंत्रातील सुधारणांमुळे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढते व पुरवठाही वाढतो. 3 उत्पादन खर्च. उत्पादन घटकांच्या किमती वाढल्या तर उत्पादन खर्च वाढतो, परिणामी पुरवठा कमी होतो. 4 पायाभूत सुविधा. वीज, वाहतूक, दळणवळण इत्यादी पायाभूत सुविधांचा परिणाम उत्पादन प्रक्रिया व पुरवठ्यावर होतो. या सुविधांच्या अभावामुळे पुरवठा कमी होतो आणि सुविधांची अधिक उपलब्धता असल्यास पुरवठा जास्त केला जातो. 5 सरकारची धोरणे. अनुकूल शासकीय धोरणामुळे पुरवठा वाढतो आणि प्रतिकूल शासकीय धोरणांमुळे पुरवठा कमी होतो. सरकारचे कर विषयक, अर्थसहाय्य, औद्योगिक धोरणे इत्यादी धोरणांमुळे उत्पादन आणि पुरवठा कमी जास्त होऊ शकतो. त्यामुळे सरकारच्या धोरणानुसार पुरवठा अवलंबून आहे. 6 नैसर्गिक परिस्थिती. कृषी उत्पादनांचा पुरवठा नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ चांगला पाऊस आणि योग्य हवामान असल्यास चांगले उत्पादन होते. त्यामुळे कृषी उत्पादन वाढून पुरवठा वाढतो. याउलट प्रतिकूल हवामानामुळे पुरवठा कमी होतो. 7 भविष्यकालीन किमतीचा अंदाज. नजीकच्या भविष्यात किमती वाढण्याची शक्यता असल्यास उत्पादक साठा वाढवेल, त्यामुळे पुरवठा कमी होईल आणि याउलट किमती कमी होण्याची शक्यता असल्यास उत्पादक साठा कमी करून पुरवठा वाढवेल. 8वा मुद्दा आहे इतर घटक. बाजाराचे स्वरूप, इतर वस्तूंच्या सापेक्ष किमती, आयात निर्यात संबंध, औद्योगिक संबंध, उत्पादन घटकांची उपलब्धता इत्यादी घटक अनुकूल असतील तर वस्तूंचा पुरवठा वाढतो आणि घटक प्रतिकूल असतील तर पुरवठा घटतो. आता हा प्रश्न 8 गुणांना येऊ शकतो म्हणून मी 8ही मुद्दे घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक 4. पुढील विधानांशी आपण सहमत किंवा असहमत आहात ते कारण स्पष्ट करा. कोणतेही 2. 3 पैकी 2च सोडवायचे आणि 8 गुण आहेत, म्हणजे एक प्रश्न आहे 4 गुणांच्यासाठी. 1 गुण असेल सहमत असहमत लिहायला आणि 3 गुण असेल त्याची कारण लिहायला. 1 मागणी निर्धारित करणारा किंमत हा एकमेव घटक आहे. 2 निर्देशांक मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो. 3 मक्तेदारीमध्ये विक्रेता किंमत स्वीकारणारा असतो. आपण सहमत किंवा असहमत ते स्पष्ट करूया. क्रमांक 1 मागणी निर्धारित करणारा किंमत हा एकमेव घटक आहे. त्याचं उत्तर वरील विधानाशी मी असहमत आहे, कारण किमतीशिवाय अनेक घटक आहेत. कारण मागणी निर्धारित करणारे अनेक घटक आहेत ते आपण स्पष्ट करूया. आता 4 गुणांच्यासाठी प्रश्न आहे हा, त्यामुळे 4 ते 5 मुद्दे लिहा. पण मी इथे सगळे मुद्दे घेतलेले आहेत, कारण अधिक गुणांना प्रश्न आला तर तिथे तुम्हाला उपयोग होईल. वस्तूची मागणी निर्धारित करणारे घटक खालीलप्रमाणे. पहिला घटक किंमत. वस्तूची मागणी निर्धारित करणारा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे किंमत होय. उपभोक्ते जेव्हा वस्तूंची किंमत कमी असते तेव्हा अधिक प्रमाणात वस्तू खरेदी करतात आणि जेव्हा वस्तूंची किंमत अधिक असते तेव्हा कमी प्रमाणात वस्तू खरेदी करतात. 2 उत्पन्न. उपभोक्त्यांच्या उत्पन्नाचा खरेदी शक्तीवर परिणाम होतो. त्याचा वस्तूच्या मागणीवर परिणाम होतो. उत्पन्नात वाढ झाल्याने वस्तूंच्या मागणीत वाढ होते आणि उत्पन्नात घट झाल्याने वस्तूंच्या मागणीत घट होते. 3 पर्यायी वस्तूंच्या किमती.
जर कमी किमतीत पर्याय उपलब्ध असतील तर व्यक्ती महाग वस्तूंपेक्षा स्वस्त पर्यायी वस्तूंची मागणी करतील. उदाहरणार्थ साखर आणि गूळ. जर साखरेच्या किमतीत वाढ झाली तर गुळाची मागणी वाढेल. क्रमांक 4. पूरक वस्तूंच्या किमती. एका वस्तूच्या किमतीत बदल झाल्यास त्याचा परिणाम इतर वस्तूंच्या मागणीवर होतो. उदाहरणार्थ कार आणि इंधन. जर इंधनाच्या किमतीत वाढ झाली तर कारची मागणी कमी होईल. 5. वस्तूचे स्वरूप. जर एखाद्या वस्तूचा उपभोग अत्यावश्यक व टाळता येण्यासारखा नसेल तर त्या वस्तूची मागणी किमतीशी निगडीत न राहता स्थिर राहील. उदाहरणार्थ रक्तदाब नियंत्रणाचे औषध. 6. लोकसंख्येचे आकारमान. लोकसंख्येचे आकारमान जास्त असेल तेव्हा वस्तूंची मागणी जास्त असते आणि लोकसंख्येचे आकारमान कमी असेल तेव्हा वस्तूंची मागणी कमी असते. 7. भविष्यकालीन किमतीचा अंदाज. वस्तूची किंमत भविष्यात कमी होईल असा उपभोक्त्यांचा अंदाज असेल तर सद्यस्थितीला उपभोक्ता त्या वस्तूंची कमी खरेदी करेल. त्याचप्रमाणे वस्तूंची किंमत भविष्यात वाढेल असा उपभोक्त्यांचा अंदाज असेल तर सद्यस्थितीला उपभोक्ता वस्तूंची जास्त खरेदी करेल. दुसरा, निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो. वरील विधानाशी मी असहमत आहे. कारण 1. निर्देशांक मोजताना भूतकाळातील विशिष्ट वर्षाच्या तुलनेत एखाद्या चलामधील वर्तमान काळातील बदल मोजले जातात. भूतकाळातील या वर्षास मूळ वर्ष म्हणतात. 2. निर्देशांक मोजण्यासाठी सर्वसामान्य मूळ वर्षाची निवड केली जाते. म्हणजेच मूळ वर्ष हे नैसर्गिक आपत्ती, युद्धजन्य परिस्थिती, आणीबाणी इत्यादी बाबींपासून मुक्त असते. त्याचप्रमाणे चालू वर्षाच्या तुलनेत मूळ वर्ष अतिशय मागचे निवडले जात नाही. 3. निर्देशांक मोजताना एखाद्या चलाचे मूळ वर्षातील मूल्य निर्देशित करण्यासाठी 0 हा प्रत्यय वापरला जातो व मूळ वर्षाचा किंमत निर्देशांक 100 गृहीत धरला जातो. मूळ वर्षाच्या आधारे चलांचे चालू वर्षातील बदल निर्देशांकाद्वारे मोजले जातात. अशा प्रकारे निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येत नाही. क्रमांक 3. मक्तेदारीमध्ये विक्रेता किंमत स्वीकारणारा असतो. उत्तर, वरील विधानाशी मी असहमत आहे. कारण मक्तेदारीमध्ये विक्रेता किंमत करता असतो. त्याची कारणे. 1. मक्तेदारी बाजारात वस्तूची विक्री करणारा एकच विक्रेता किंवा उत्पादक असतो. त्याला दुसरा स्पर्धक नसतो. 2. मक्तेदारी बाजारात उत्पादकाने उत्पादित केलेल्या वस्तूला पर्यायी वस्तू उपलब्ध नसतात. नैसर्गिक, तांत्रिक, कायदेशीर बाबी इत्यादी घटकांमुळे मक्तेदाराने उत्पादित केलेल्या वस्तूसारखी तंतोतंत एकसारखी वस्तू इतर उत्पादन संस्था तयार करू शकत नाहीत. 3. मक्तेदारी बाजारात मक्तेदार हा एकमेव विक्रेता असल्यामुळे मक्तेदारास वस्तूच्या बाजार पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवता येते व त्याला त्याच्या इच्छेनुसार वस्तूची किंमत आकारता येते. मक्तेदारास मूल्यभेद करणे शक्य असते. अशा प्रकारे मक्तेदारी बाजारात विक्रेता हा किंमत करता असतो. प्रश्न 5. पुढील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे 3 पैकी आणि 8 गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. पहिला प्रश्न, पुढील तक्त्याचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता ते किंमत तक्त्यामध्ये दिलेली आहे. किंमत उद्योग संस्थांनी केलेला पुरवठा किलोग्रॅममध्ये 3 उद्योग संस्था आहेत अ, ब आणि क. आणि इथं बाजार पुरवठा दिला आहे किलोग्रॅममध्ये. किंमत 1, 2, 3, 4 वाढत जाते. मग अने कशा प्रकारे पुरवठा केला आहे, बने कसा केला आहे, कने कसा केला आहे आणि एकूण पुरवठा किती तो काढायचा आहे आपल्याला. त्यातल्या काही संख्या आपल्याला दिलेल्या आहेत, काही शोधायच्यात. आता इथे या चौकोनातल्या संख्या शोधायच्या आहेत. या 4 चौकोनातले याला 2 गुण आहेत. आता पहा, इथे पहिला प्रश्न दिला आहे, बाजारात उद्योग संस्थांनी केलेल्या बटाटा नग संख्येच्या पुरवठा पत्रक पूर्ण करायचं. हे 4 रिकाम्या जागा 2 गुण. आणि दुसरं दिलं आहे, पत्रकाच्या सहाय्याने बाजार पुरवठा वक्र काढून त्याचे स्पष्टीकरण करायचं आहे. या अंकांवरून बाजार पुरवठा वक्र काढायचा आहे. आता आपण या रिकाम्या जागा पूर्ण करूया. पहा, इथे दिलेले आहे किंमत, उद्योग संस्थांनी केलेला पुरवठा आणि बाजार पुरवठा. 3 उद्योग संस्था आहेत अ, ब आणि क. आता इथे पहा, इथे उत्तर येतं 35. आता हे 35 कसं येतं, तर इथे 100 आलेलं आहे ना, मग या दोन्हींची बेरीज करायची आणि ती 100मधून वजा केली की 35 उत्तर येतं. आता इथे येणार आहे 40 उत्तर. ते 40 उत्तर कसं आलेलं आहे, तर पहा की 135मधून 50 आणि 40 वजा केले तर 40 उरतं. नंतर इथे उत्तर आलेलं आहे 60. हे 60 कसं आलं, तर 50 आणि 40 एकत्र करायचे आणि 154मधून वजा करायचे तर 60 उरतात. म्हणजे याची टोटल इकडे बेरीज घेतलेली आहे. आकृती काढूया आपण.
आणि क्ष अक्षावर घ्यायचा आहे बटाट्याचा बाजार पुरवठा आणि इथे घ्यायची आहे अक्षावर किंमत घ्यायची आहे. किंमत 1, 2, 3, 4 आणि पुरवठा 100, 110, 120, 130, 140, 150, 160 घ्यायचा आणि बिंदू जोडायचे ते 1, 100, 2, 110 असे हे बिंदू जोडायचे असे. मग हा प आणि प हा पुरवठा वक्र तयार होतो. दिलेले बिंदू जोडले की बाजार पुरवठा वक्र तयार होतो. ही आकृती पण काढा. त्याचं स्पष्टीकरण लिहायचं. बटाटा बाजार पुरवठा वक्राच्या आकृतीचे स्पष्टीकरण. वरील आकृतीत य अक्षावर बटाट्याची किंमत दर्शवली, क्ष अक्षावर बटाट्याचा बाजार पुरवठा दर्शवला आहे. वरील आकृतीतून असे दिसून येते की जशी बटाट्याची किंमत 1 रुपयापासून 4 पर्यंत वाढत जाते तसा बटाट्याचा बाजार पुरवठा 100 किलोपासून 154 किलोग्रॅमपर्यंत जास्त होत जातो. या उलट जशी बटाट्याची किंमत 4 रुपयापासून 1 रुपयापर्यंत कमी होत जाते तसा बटाट्याचा बाजार पुरवठा 154 किलोग्रॅमपासून 100 किलोग्रॅमपर्यंत कमी होत जातो. म्हणून बटाट्याचा बाजार पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर सरकत जातो. 2 गुणांच्यासाठी हे लिहायचं. प्रश्न क्रमांक 2 आहे, पुढील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. आता इथे आहे वस्तूची नगसंख्या अ आणि क्ष अक्षावर घेतली आहे. य अक्षावर घेतलेले आहे एकूण आणि सीमांत उपयोगिता आणि यावर काय प्रश्न आहेत पाहू. एकूण उपयोगितेचे स्वरूप स्पष्ट करा आणि आकृतीच्या आधारे सर्वाधिक समाधानाचा बिंदू संकल्पना स्पष्ट करा. आता इथे पहा, हा आहे सीमांत उपयोगितेचा वक्र डावीकडून उजवीकडे खाली घसरत जाणारा. हा एकूण उपयोगितेचा वक्र सुरुवातीला वाढत जातो, नंतर स्थिर होतो आणि मग पुन्हा खाली उतरतो. हा आहे सर्वाधिक समाधानाचा बिंदू. हा एकूण उपयोगितेचा वक्र. इथे पहा, हा लंब टाकलेला आहे. म्हणजे जेव्हा सीमांत उपयोगिता 0 होते तेव्हा एकूण उपयोगिता सर्वाधिक असते. आता आपल्याला 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. सुरुवातीला एकूण उपयोगितेचं स्वरूप स्पष्ट करूया. एकूण उपयोगिता टोटल युटिलिटी म्हणतात त्याला. एकूण उपयोगिता म्हणजे वस्तूच्या सर्व नगांच्या उपभोगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणाऱ्या एकत्रित उपयोगितांची बेरीज होय. तसेच ही सलगपणे उपभोग घेतलेल्या वस्तूंच्या सर्व नगांपासून मिळालेली एकूण उपयोगिता असते. वस्तूच्या विविध नगांपासून मिळालेली सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता यांच्यात परस्पर संबंध असतो. एकूण उपयोगिता वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा आणि सीमांत उपयोगिता वक्र डावीकडून उजवीकडे खाली येणारा असतो. एकूण उपयोगिता वक्र महत्तम आणि स्थिर स्वरूपाची एकूण उपयोगिता दर्शवतो. हे झालं 2 गुणांच्यासाठी. दुसरं विचारलेलं आहे सर्वाधिक समाधानाच्या बिंदूबद्दल माहिती आहे. जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता 0 होते. ही स्थिती सर्वाधिक समाधानाचा किंवा तृप्ती बिंदू दर्शवते. सर्वाधिक समाधानाचा किंवा तृप्तीचा बिंदू गाठल्यानंतर सर्वसाधारण उपभोक्ता वस्तूचा उपभोग घेण्याचे थांबवतो, कारण त्या बिंदूत त्याला सर्वाधिक समाधान मिळते आणि एकूण उपयोगितेत काहीही भर पडत नाही. सर्वाधिक समाधानाच्या किंवा तृप्तीच्या बिंदूनंतर समाधानाचे रूपांतर असमाधानात होते. दुसऱ्या शब्दात उपभोक्त्याला उपयोगितेचे दुष्परिणाम जाणवू लागतात. प्रश्न क्रमांक 3 आहे, पुढील उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. उतारा 2दा चांगला वाचायचा, प्रश्न वाचायचे आणि मग उत्तर शोधायचे उतार्यात असतात. अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून मानवी गरज पूर्ण करणाऱ्या दारूसारख्या अपायकारक आणि दुधासारख्या उपकारक अशा दोन्ही वस्तूंमध्ये उपयोगिता असते. म्हणजेच उपयोगितेच्या संकल्पनेत योग्य अयोग्य, चांगले वाईट, उपकारक अपकारक, नैतिक अनैतिक इत्यादी बाबींचा विचार केला जात नाही. म्हणून उपयोगिता नैतिकदृष्ट्या तटस्थ असते. उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना असून ती समाधानाच्या भावनेशी निगडीत आहे. उपयोगितेला सुनिश्चित स्वरूपाचे अस्तित्व नाही. ती अदृश्य व अमूर्त संकल्पना आहे. म्हणून उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. उपयोगिता वस्तूच्या गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. वस्तूच्या पहिल्या नगाच्या वेळी व्यक्तीची त्या वस्तूची गरज अधिक तीव्र असते. त्यामुळे पहिल्या नगापासून सर्वाधिक उपयोगिता मिळते. परंतु जसजसा वस्तूचा साठा वाढत जातो तसतशी व्यक्तीची त्या वस्तूबाबतची गरज कमी तीव्र होत जाते. म्हणून वस्तूचा साठा वाढत गेल्यास सीमांत उपयोगिता घटत जाते. यावर 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, नैतिक तटस्थतेचा आधार घेऊन उपयोगितेची संकल्पना स्पष्ट करा, 2 गुण. आणि दुसरा प्रश्न, उपयोगितेच्या घटत्या स्वरूपाची कारणे स्पष्ट करा, याला 2 गुण. आता या दोन्ही प्रश्नांची उत्तरं या परिच्छेदात आहेत. पहिलं, नैतिक तटस्थतेचा आधार घेऊन उपयोगितेची संकल्पना स्पष्ट करा. हा जो पहिला परिच्छेद आहे हे उत्तर लिहायचं. हे आता एकदा वाचलंय मी, पुन्हा वाचत नाही. जसं चाकू चांगला पण आहे आणि वाईट पण आहे. भाजी पण कापतो आणि कुणाला इजाही करू शकतो. म्हणून हे नैतिकदृष्ट्या तटस्थ, याचं हे पहिल्याचं उत्तर लिहा. आणि दुसरं, उपयोगितेच्या घटत्या स्वरूपाची कारणं ह्या 3ऱ्या परिच्छेदामध्ये आहे. हे जे आहे हा परिच्छेद हा सगळा
उत्तर हे लिहा. हे 4 गुणांचं म्हणजे इथेच उत्तर असतं. यात आणखी तुमच्या मनाची माहिती भरली तरी चालेल. प्रश्न क्रमांक 6 शेवटचा प्रश्न. पुढील प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा. एकच सोडवायचं आहे. 2 पैकी 8 गुण आहेत त्याला. 1. पुरवठ्याचा नियम अपवादासह स्पष्ट करा. म्हणजे पुरवठ्याचा नियम लिहायला 4 गुण आणि अपवाद लिहायला 4 गुण, असा 8 गुणांचा प्रश्न. आणि दुसरं पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, लिहायला 4 गुण आणि वैशिष्ट्याला 4 गुण, अशी विभागणी होत असते गुणांची. आपण दोन्ही प्रश्न सविस्तर स्पष्ट करूया. बोर्ड परीक्षेला हे प्रश्न येतात. पुरवठ्याचा नियम अपवादांसह स्पष्ट करा. पुरवठ्याचा नियम. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या पुस्तकात पुरवठ्याचा नियम स्पष्ट केला आहे. पुरवठ्याचा नियम किंमत व पुरवठा यातील सम किंवा प्रत्यक्ष संबंध स्पष्ट करू. नियमाचे विधान. इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या अधिक किमतीला वस्तूचा जादा नगसंख्येचा पुरवठा केला जातो व वस्तूच्या कमी किमतीला वस्तूच्या कमी नगसंख्येचा पुरवठा केला जातो. हा नियम आहे. आता त्यासाठी आपल्याला सूत्र पण लिहायचं आहे. सूत्रानुसार पुरवठ्याचा नियम पुढील प्रमाणे मांडता येतो. सूत्र आहे SX बरोबर F PX. या ठिकाणी SX म्हणजे क्षवस्तूचा पुरवठा, F म्हणजे फलन आणि PX म्हणजे क्षवस्तूची किंमत. आता वैयक्तिक पुरवठा पत्रक पाहूया. पुरवठ्याचा नियम वैयक्तिक पुरवठा पत्रकाद्वारे स्पष्ट करता येतो. हे पुरवठा पत्रक पण काढणं गरजेचं आहे. क्षवस्तूची किंमत रुपयामध्ये प्रति किलो दिली आहे आणि क्षवस्तूचा पुरवठा प्रतिदिन नगसंख्येमध्ये दिला आहे. किंमत 10, 20, 30, 40, 50 वाढत जाते. पुरवठाही 100, 200, 300, 400, 500 वाढत जातो. इकडून किंमत कमी होत जाते, इकडून पुरवठाही कमी होत जातो. हा समसंबंध दिसून येतो. आता पाहूया स्पष्टीकरण. वैयक्तिक पुरवठा पत्रकाचे स्पष्टीकरण द्यायचं. वरील वैयक्तिक पुरवठा पत्रकावरून असे दिसून येते की वस्तूची किंमत कमी असल्यास म्हणजे 10 रुपये असल्यास वस्तूचा पुरवठा कमी असतो 100 नग. याउलट वस्तूची किंमत जास्त असल्यास 50 रुपये, वस्तूचा पुरवठाही जास्त असतो 500 नग. म्हणजेच वस्तूची किंमत व वस्तूचा पुरवठा यात सम किंवा प्रत्यक्ष संबंध असतो. वैयक्तिक पुरवठा वक्र काढू आपण. पुरवठ्याचा नियम पुढील वैयक्तिक पुरवठा वक्राच्या आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करता येतो. ती आकृती काढणं अति आवश्यक आहे. क्षवस्तूचा पुरवठा घेतला क्ष अक्षावर आणि य अक्षावर वस्तूची किंमत घेतली आहे. किंमत 10, 20, 30, 40, 50, पुरवठा 100, 200, 300, 400, 500 आणि हे बिंदू जोडल्यानंतर प हा पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा दिसतो. हे बिंदू मिळतात B, K, D, E असे बिंदू दाखवा जोडून. हा झाला पुरवठा वक्र समसंबंध असणारा. स्पष्टीकरण लिहू. वैयक्तिक पुरवठा वक्राच्या आकृतीचे स्पष्टीकरण. वरील आकृतीत य अक्षावर व क्षवस्तूची किंमत दर्शवली आहे आणि क्ष अक्षावर क्षवस्तूचा पुरवठा दर्शवला. वरील आकृतीत दर्शवलेला प हा पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर जातो. वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा यात सम किंवा प्रत्यक्ष संबंध असल्यामुळे पुरवठा वक्राचा उतार धनात्मक असतो. आता लिहायचं आहे पुरवठा नियमाचे अपवाद. पुरवठा नियमाचे अपवाद पुढील प्रमाणे. पहिला, श्रमाचा पुरवठा. वेतन दराच्या ठराविक मर्यादेपर्यंत वेतन दर किंवा श्रमाची किंमत वाढली असता श्रमिक कामाचे तास किंवा श्रमाचा पुरवठा वाढवतो. परंतु वेतन दराच्या ठराविक मर्यादेनंतर वेतन दर वाढूनही श्रमिक अधिक काम करण्याऐवजी विश्रांतीला पसंती देतो. त्यामुळे श्रमाचा पुरवठा कमी करतो. म्हणजे वेतन दराच्या ठराविक मर्यादेनंतर वेतन दर वाढूनही श्रमाचा पुरवठा वाढत न जाता तो कमी होत जातो. त्यामुळे वेतन दराच्या ठराविक मर्यादेनंतर श्रमाचा वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर जातो. परंतु त्यानंतर श्रमाचा पुरवठा वक्र य अक्षाच्या दिशेने पाठीमागे वळतो. त्यामुळे श्रमाचा पुरवठ्याच्या नियमाला अपवाद ठरतो. श्रमाचा पाठीमागे वळणारा वक्र पुढील कोष्टकाद्वारे व आकृतीद्वारे स्पष्ट करता येतो. हे अपवादामध्ये आकृती आणि तक्ता देणं पण गरजेचं आहे. इथं उदाहरण दिले. वेतन दर आहे रुपयामध्ये, मी त्याला श्रमाची किंमत 1 तासाला प्रति तास आणि कामाचे तास किंवा श्रमपुरवठा आहे प्रतिदिन 100, 200, 300 असं दिलं आहे. इथे 100 श्रमाची किंमत असेल तेव्हा 5 तास काम केलं जातं. 200 रुपये किंमत वाढली तर 7 तास कमी केलं जातं आणि उलट 300 वाढली तर हे 6 तास म्हणजे 1 तास उलट कमी केला जातो. हा झाला त्याच्यावरून श्रमाचा मागे वळणारा पुरवठा वक्र तयार होतो. ही आकृती काढायची. श्रमाचा पाठीमागे वळणारा पुरवठा वक्र. क्ष अक्षावर कामाचे तास, य अक्षावर कामाचे दर किंवा वेतन दर आणि इथे 5, 6, 7 कामाचे तास घेतलेत. 100, 200, 300 किंमत घेतलेली आहे. हा बिंदू घेतलेला आहे. पहिल्यांदा 100 रुपये किंमत असताना 5 तास काम केलं जातं. 200 रुपये किंमत झाली किंवा वेतन दर झाला तर 7 तास काम केलं जातं. पण
300 रुपये किंमत झाली, 300 रुपये तास, तर 6 तास काम केलं जातं, उलटं कमी होतं. म्हणून सुरुवातीला वक्र वर जातो आणि पुन्हा असा वळतो. म्हणून हा प1 पुरवठा वक्र पाठीमागे वळतो. अपवाद आहे हा. दुसरा अपवाद आहे कृषी उत्पादने. कृषी उत्पादनाच्या वाढीसाठी विशिष्ट हवामान व विशिष्ट कालावधी आवश्यक असतो. त्यामुळे अल्प काळात कृषी मालाच्या किमती वाढू नये, कृषी मालाचा पुरवठा त्वरित वाढू शकत नाही. उदाहरणार्थ हवामानात प्रतिकूल बदल झाल्यास शेतमालाचे उत्पादन घटते. त्यामुळे अल्प काळात कृषी मालाच्या किमती वाढू नये, कृषी मालाचा पुरवठा वाढू शकत नाही. म्हणून कृषी उत्पादने पुरवठा नियमाला अपवाद ठरतात. तिसरा अपवाद आहे रोख रकमेची तीव्र गरज. एखाद्या उत्पादकाला किंवा विक्रेत्याला रोख रकमेची तीव्र गरज असेल तर असा उत्पादक किंवा विक्रेता कमी किमतीत वस्तूची जास्त प्रमाणात विक्री किंवा पुरवठा करतो. त्यामुळे रोख रकमेची गरज पुरवठ्याच्या नियमाला अपवाद ठरते. 4. नाशवंत वस्तू. नाशवंत वस्तूंचा साठा करणे शक्य नसते. नाशवंत वस्तूंची विक्री न झाल्यास विक्रेत्याला पूर्णपणे नुकसान होते. त्यामुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी ठराविक कालावधीनंतर विक्रेता नाशवंत वस्तूंचा कमी किमतीलाही अधिक पुरवठा करतो. म्हणून नाशवंत वस्तू पुरवठ्याच्या नियमाला अपवाद ठरतात. 5. दुर्मिळ वस्तू. पुरातन चित्रे, ऐतिहासिक नाणी, मौल्यवान वस्तू इत्यादी दुर्मिळ वस्तूंची सहजपणे पुनर्निर्मिती करता येत नाही. त्यामुळे अशा वस्तूंच्या किमती वाढल्या तरी अशा वस्तूंचा ज्या व्यक्तीकडे साठा आहे अशी व्यक्ती दुर्मिळ वस्तूंची विक्री किंवा पुरवठा करीत नाही. त्यामुळे दुर्मिळ वस्तू पुरवठ्याच्या नियमाला अपवाद ठरतात. दुसरा प्रश्न, पूर्ण स्पर्धा म्हणजे काय? पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. अर्थ व व्याख्या. पूर्ण स्पर्धा ही प्रत्यक्ष बाजारापेक्षा एक आदर्श आणि काल्पनिक संकल्पना आहे. मिसेस जॉन रॉबिन्सन यांच्या शब्दात, जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते. पूर्ण स्पर्धा हा असा बाजार आहे की ज्यात विक्रेते व ग्राहक असंख्य असतात. सर्व विक्रेते आणि ग्राहक कोणत्याही निर्बंधाशिवाय एकजिन्सी वस्तूंची खरेदी विक्री करण्यात गुंतलेले असतात. तसेच ग्राहक व विक्रेते यांना बाजार स्थितीचे पूर्ण ज्ञान असते. आता आपण वैशिष्ट्ये पाहूया. पहिलं वैशिष्ट्य, असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक. पूर्ण स्पर्धेत असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक असतात. अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे एकूण बाजारात प्रत्येक विक्रेता व ग्राहक यांचा सहभाग नगण्य असतो. त्यामुळे कोणताही एक विक्रेता बाजारातील किमतीवर प्रभाव पाडू शकत नाही. अशा प्रकारे पूर्ण स्पर्धेत विक्रेते किंमत स्वीकारणारे असतात. तसेच ग्राहकांची संख्या प्रचंड असते. प्रत्येक ग्राहकाची खरेदी एकूण खरेदीचा अल्पसा भाग असतो. त्यामुळे वस्तूच्या किमतीवर कोणताही ग्राहक प्रभाव पाडू शकत नाही. 2. एकजिन्सी वस्तू. पूर्ण स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे असंख्य विक्रेत्यांकडून विकली जाणारी वस्तू ही ग्राहकाच्या दृष्टीने आकार, रंग, रूप, चव इत्यादी बाबतीत एकजिन्सी असली पाहिजे. सर्व वस्तू परस्परांना पूर्ण पर्यायी असतात. 3. मुक्त प्रवेश आणि निर्गमन. या बाजारपेठेत प्रवेश आणि निर्गमनावर कुठलेही निर्बंध नसतात. जर नफ्याची आशा असेल तर उद्योग संस्था बाजारात प्रवेश करतात आणि तोट्याची शक्यता असेल तर बाजारातून निर्गमन करतात. 4. एकच किंमत. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात एकच किंमत असते जी मागणी आणि पुरवठा यांच्या आंतरक्रियेने निर्धारित होते. 5. बाजाराचे संपूर्ण ज्ञान. ग्राहक आणि विक्रेते यांना बाजार स्थितीचे संपूर्ण ज्ञान असते. प्रत्येक ग्राहक आणि विक्रेता त्यांना वस्तूची किंमत, गुणवत्ता, दर्जा, पुरवठ्याचा स्रोत इत्यादीचे ज्ञान असते. 6. उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता. पूर्ण स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य असे की उत्पादनाचे घटक पूर्णतः गतिशील असतात. म्हणजेच श्रम, भांडवल यासारखे घटक भौगोलिकदृष्ट्याच नव्हे तर व्यावसायिकदृष्ट्याही गतिशील असतात. 7. वाहतूक खर्चाचा अभाव. पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत सर्वत्र सारखी असते कारण वाहतूक खर्च गृहीत धरलेला नसतो. या गृहीतकामुळे किंमत समानता निर्माण होते. 8. सरकारी हस्तक्षेप नाही. निरहस्तक्षेप धोरण हे पूर्ण स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. याचा अर्थ आर्थिक घडामोडींमध्ये शासकीय हस्तक्षेपाचा पूर्णतः अभाव असतो. अशा प्रकारे आपण इयत्ता 12वी कला आणि वाणिज्य शाखेची अर्थशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.